नमस्कार. आपल्या गोलपोस्ट टार्गेट 74 प्लस बॅचमध्ये सगळ्यांचं वेलकम आहे. आपण या लेक्चरमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत. या कोर्समध्ये आपण काय काय पूर्ण करतोय, कधीपर्यंत पूर्ण करतोय, कशाप्रमाणे पूर्ण करतोय. तर आता कंबाईन गट ब, गट क पूर्वपरीक्षा दिलेले विद्यार्थी, इथून पुढे 2026 मध्ये जूनमध्ये जुलैमध्ये होणाऱ्या कंबाईन गट ब आणि गट क च्या पूर्वपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण मुख्य परीक्षेचा दर्जा ठेवून मुख्य परीक्षेची कंप्लीट सिलेबसची बारीक लाईन ना लाईन लक्षात ठेवून मुख्य परीक्षेच्या अभ्यासातून पूर्वपरीक्षेच्या तयारीसह जीएस चा अभ्यास कसा पूर्ण करायचा हा कंप्लीट कोर्स आहे. वाक्य समजलं असेल तर पुन्हा एका लाईन मध्ये सांगतोय. आपल्या कंबाईन गट ब आणि क मध्ये पूर्वपरीक्षेला जो सिलेबस आहे तो जसाच तसा कॉपी पेस्ट आहे मुख्य परीक्षेला सामान्य अध्ययन जीएसच्या पेपरमध्ये. जीएसचा मुख्य परीक्षेचा जो पेपर आहे तो तुलनेनं थोडासा वास्ट आहे. त्याच्यामध्ये पर्यावरण, टेक्नॉलॉजी अशा काही गोष्टी ऍडिशनल स्पेशल आहेत. पण हे सगळं पूर्वपरीक्षेला नाही. पण जर आतापासून आपण मुख्य परीक्षेच्या दर्जाला समोर ठेवून मुख्य परीक्षेचा कंटेंट सब्जेक्ट समोर ठेवून जर आपण तयारी केली तर मुख्यची पण होईल आणि पूर्वची पण तयारी होईल असा दृष्टिकोन समोर ठेवून प्रत्येक विद्यार्थी जो आता पूर्व परीक्षा दिलाय त्यांनी आपल्या रिझल्टची वाट न बघता मुख्य परीक्षेची तयारी करावी. कारण रिझल्ट आला तर आपली वाट लागेल आणि रिझल्ट नाही लागला तरी पण वाट लागेल. कारण पुढच्या प्रीची आड येईल, पुढच्या प्रीची पुन्हा तयारी सुरू होईल. पण मुख्य परीक्षेचा अभ्यासच न केल्यामुळे पुन्हा पुन्हा पूर्वपरीक्षेचा अभ्यास करत असल्यामुळे पूर्वपरीक्षेचा ना स्कोर येतो ना पूर्वपरीक्षेचा रिझल्ट लागतो असं होतं. आणि म्हणून दरवर्षी पुन्हा तेच विद्यार्थी पूर्व पास होताना दिसत आहेत ज्या विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षेची तयारी भरपूर झालेली आहे, मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत, त्यांचा अभ्यासाचा आवाका खूप वास्ट आहे. तर त्या लेवलला आपणही विचार केला पाहिजे, आपलं प्रिपरेशन तसं झालं पाहिजे. आणि म्हणून आत्तापासून 4 महिने ओनली कोर प्री प्रमाणे अभ्यास करणं हे कॉम्पिटिटिव्ह विद्यार्थ्याचं लक्षण नाहीये. कॉम्पिटिटिव्हनेस असण्यासाठी आपल्याला आत्ता जो जुना विद्यार्थी, जो मेन्स दिलेला विद्यार्थी, जो सिनियर विद्यार्थी अभ्यास करतोय तो एक प्रोफेशनल स्कोर गाठण्यासाठी, एक ऍडव्हान्स लेवलचं प्रिपरेशन करण्यासाठी प्रयत्न करतो या टाइमला, तर आपणही तसाच विचार केला पाहिजे. म्हणून फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यामध्ये आपण दररोज एक नियोजनबद्ध शेड्यूल देऊन आपल्या अभ्यासाला पूर्ण करण्याचा टार्गेट मानस याप्रमाणे इथं आपण लेक्चर सुरू करतोय. आपल्या पेरा इन्स्टिट्यूटच्या ऍप वरती हे टार्गेट 74 नावाचा कोर्स आहे. याच्यामध्ये आपण दररोज काही लेक्चर्स देतो, आठवड्याला काही लेक्चर्स असतात आणि काही गायडन्सचे लेक्चर असतात आणि तसंच राज्यघटना अर्थव्यवस्थेचे लेक्चर पण असतात. त्यासोबत बाकी सर्व विषयाची तयारी कसं करायचं त्याचं मार्गदर्शन आणि त्या तयारीसाठी एक निश्चित टार्गेट देऊन विद्यार्थ्यांकडून अभ्यास पूर्ण करून घेणे, वैयक्तिक आणि सामूहिक या पद्धतीने हे नियोजन पूर्ण करण्यासाठी आपल्या टेलिग्रामला सेपरेट प्रायव्हेट ग्रुप आहे, ज्या ग्रुपच्या माध्यमातून दररोज नियोजन दिलं जात आहे. त्याचा पहिलाच दिवस आत्ता सुरुवात झालेला आहे. तर ते नियोजन कसं असणार आहे? भूगोल विषयाचा एकूण आपण दररोज 3 तास अभ्यास करतो, दररोज 3 तास. विज्ञान विषयाचा अभ्यास करतो आपण दररोज 3 तास आणि गणिताचा अभ्यास करतो आपण 1.5 तास. असं मिळून एकूण 7.5 तास अभ्यासाला आपण वेळ दिलेला आहे. हे 7.5 तासाचं प्रपोर्शन कसं एक्झिक्यूट करतो, कशी अंमलबजावणी आहे, तर यामध्ये वाचायला आपण 2.5 तास देतो. एक विषय, त्याचे काही टॉपिकचे काही पेजेस, दररोज 2.5 तास वेळ दिला जातो. 2.5 तास वेळ दिला जातो आणि इतर 1 तास गणिताचा जे काही टॉपिक वाचायचा आहे, स्किल शिकायचं आहे, प्रिपरेशन करायचं आहे त्यासाठी 1 तास. मग तुम्ही जर एखाद्या क्लासमध्ये भूगोलाचा क्लास करताय, विज्ञानाचा क्लास करताय, तर तो क्लासच तुमचा अभ्यास आहे. त्या क्लासमध्ये तो अभ्यास पूर्ण करा आणि याप्रमाणे टार्गेट पूर्ण करा. ऑलरेडी क्लास झाला तर रिव्हिजन करा, क्लास झाला नाही, अभ्यासाला सुरू केलेला आहे तर वाचायला सुरुवात करा. पण आत्ताच वाचणं गरजेचं आहे. 2.5 तास आणि हे 1 तास. तसंच आपण 20 मिनिटं रिव्हिजन पण करतो. 2.5 तास वाचून झालं त्याच्यावर 20 मिनिटं रिव्हिजन, वाचत वाचत अंडरलाईन केलेलं रिव्हिजन केलेलं आहे. याप्रमाणे 20 मिनिटं रिव्हिजन आणि 20 मिनिटं क्वेश्चनची प्रॅक्टिस.
आपण आयोगाच्या पॅटर्न प्रमाणे दररोज 20 क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करणं जरुरी आहे. पीवायक्यू पीवायक्यू तुम्ही इथं किमान 10 मिनिटं बघणं आवश्यक आहे. म्हणजे आज जो टॉपिक वाचताय त्याच्यावर मागे आलेले प्रश्न पाहणं आवश्यक आहे. मी सोडवा असं म्हणत नाही. पीवायक्यू पहा, पीवायक्यू पाहून 2.5 तास वाचा आणि 20 मिनिटं रिव्हिजन करा. पीवायक्यू पहा, 2.5 तास वाचा, 20 मिनिटं रिव्हिजन करा. याप्रमाणे हा डेली कार्यक्रम असेल. आणि हे सगळं जे शेड्यूल देतो तुम्हाला ते सोमवार ते शनिवार साठी आहे. सोमवार ते शनिवार साठी आहे. रविवारी अभ्यासाला सुट्टी असते. अभ्यासाला सुट्टी असते. आणि ज्या विद्यार्थ्यांचं सोमवार ते शनिवार टार्गेट पूर्ण झाला नाही त्यांना रविवार हा गॅप भरून काढण्यासाठी असतो. पण टार्गेटला अर्धवट सोडायचं नाही. टार्गेट इनकम्प्लीट सोडलंय किंवा टेकन ग्रांटेड घेतलंय, लाईटली आपण काय चाललंय असं करणे नाही. यासाठी या माध्यमातून त्याचं नियोजनबद्ध तयारीबद्दलचा हा पाठ आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचं नियोजनबद्ध चाललंय त्यांना अभ्यास सुट्टी असेल. हाफ डे अजून पुन्हा रिव्हिजन करता येतो. हाफ डे निवांत ब्रेक घ्या, टाइमपास करा. हाफ डे आणि हाफ डे आठवड्याभर केलेल्या अभ्यासाचं रिव्हिजन करा. आणि ज्यांचं आठवड्याभरामधलं टाइम टेबल थोडं मागे पुढे झालंय रविवारी त्यांनी भरून काढा. मध्ये आराम करणे नाही, सुट्टी घेणे नाही, टाइमपास करणे नाही, डायव्हर्शन होणे नाही, डिस्टर्बन्स करणे नाही. या उद्देशासाठी हे शेड्यूल आहे जेणेकरून ते टार्गेट पूर्ण करावं हा त्या मागचा हेतू आहे. अभ्यासाला आपण सगळ्यांनी वेळ दिलाय. अभ्यासासाठीच आपण आलोय. अभ्यासच करायचंय पण अभ्यास होत नाही. कसं करू कळत नाही. मध्ये 2 दिवस नियोजन होतं, तिसऱ्या दिवशी पुन्हा नियोजन ब्रेक होतं. पुन्हा अजून काहीतरी नवीन प्लॅन करतो, पुन्हा अजून बिघडतं. यामुळे जे पाहिजे जसं करायला तसं होत नाही. म्हणून करून घेण्याच्या उद्देशानं हे प्लॅन आहे. आणि हे प्लॅन आपल्याला याप्रमाणे पूर्ण करायचं आहे. आता मी सांगितले 3 विषय. पण अर्थव्यवस्था व राज्यघटना याचं नियोजन तुम्हाला दिलेलं नाही. ह्याचं नियोजन न देता मी हे विषय करून घेतोय. सर्व विद्यार्थ्यांना जे या बॅच मध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांचं ऑफलाईन प्लस ऑनलाईन इकॉनॉमिक्स आणि पॉलिटीचे लेक्चर होणार आहेत. पूर्ण मटेरियल सुद्धा या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. या विषयाचं रिव्हिजन करण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं मायक्रो प्लॅनिंग करत त्याचे शॉर्ट नोट्स, टॉपिक वाईज नोट्स रीडिंग करण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं आवश्यक ते मटेरियल याप्रमाणे प्रोव्हाइडेड असणार आहे. आणि या नोट्सच्या माध्यमातून, लेक्चरच्या माध्यमातून त्या विषयाला परफेक्ट कंप्लीट करण्याचं काम चालू असणार आहे. आणि हे लेक्चर असणार आहेत आठवड्यातून 1 दिवस. बाकी विषयाचं लेक्चर नाही, बाकी विषयाचं स्टडी प्लॅनिंग आहे आणि ते करून घेणे आहे. आणि मी स्वतः देतोय ते पॉलिटी आणि इकॉनॉमिक्सचं लेक्चर आठवड्यातून 1 दिवस असणार आहे. आणि ते कधी गुरुवारी असू शकतं, कधी रविवारी असू शकतं. अजून त्याचा डे आपण ठरवला नाही, पण 1 दिवस त्याचं लेक्चर असणार आहे त्या संबंधित सब्जेक्ट बद्दल. मग या रविवारी समजा पॉलिटी आहे तर पुढच्या रविवारी पण पॉलिटी होईल आणि 2 रविवारमध्ये पूर्ण राज्यघटना कंप्लीट रिव्हिजन फिनिश. त्याच्यानंतरच्या पुन्हा रविवारी इकॉनॉमिक्स, त्याच्या पुढच्या रविवारी इकॉनॉमिक्स. याप्रमाणे इकॉनॉमिक्सचा कंप्लीट विषय पूर्ण केला जाईल. अशा प्रकारे पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स दोन्ही विषय या प्रकारे कंप्लीट करण्याबद्दलचं टार्गेट अचिव्हमेंट याप्रमाणे इथं असणार आहे. डेली आणि वीकली काही रिव्हिजन सुद्धा लेक्चर येणार आहेत. म्हणजे डेलीमध्ये 10 मिनिटाचा, कधी 15 मिनिटाचा, कधी 2 दिवसाला, कधी 3 दिवसाला, याप्रमाणे इथं रिव्हिजन लेक्चर सुद्धा येणार आहे. वीकली लेक्चर पण असणार आहे. आठवड्यातून काही दिवस लेक्चर असणार आहेत. जे लेक्चर्स राज्यघटना अर्थव्यवस्थेचे तुम्हाला 15 पैकी 13 ते 14 राज्यघटनेत आणि 15 पैकी 12 ते 13 अर्थव्यवस्थेत मार्क मिळवून देण्याच्या उद्देशाने लेक्चर्स असणार आहेत, नोट्स असणार आहेत. आणि याप्रमाणे तुम्हाला काही टार्गेट सुद्धा दिलं जाणार आहे जे तुम्हाला पॉलिटी इकॉनॉमीसाठी बस 10 मिनिटं दररोज द्यायची आहेत. आणि याप्रमाणे या विषयाला परफेक्ट बनवण्यासाठी आपल्याला प्रिपेअर्ड व्हायचंय. याला समोर ठेवून मी इथून पुढे आत्ता मी जे सांगितले मागच्या पेजवरती जिओग्राफी, सायन्स आणि मॅथ 3 विषय आणि इथं 2 विषय, असे 5 विषय आपण इथं पूर्ण करतोय. कसे पूर्ण करतोय बघा. आता फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण भूगोल संपवणार आहोत महाराष्ट्राचा आणि जो आवश्यक आहे तेवढा भारताचा भूगोल. त्यासोबत विज्ञान संपवणार आहोत. हे 3 तास आपण टाइम टेबल दिला, 3 तास टाइम टेबल दिला आणि याला 1.5 आवर दिला. अशा प्रकारे 3 विषय. आणि पुढच्या महिन्यामध्ये इतिहास संपेल आणि चालू घडामोडी संपेल. याप्रमाणे फक्त वाचून संपणार नाही, डेली आणि वीकली पण रिव्हिजन याचं आपण करणार आहोत. अशा प्रकारे हे 5 विषय आपण करून घेणार आहोत. आणि याशिवाय मी करून घेणार आहे 2 विषय. मी शिकवतोय
माझ्याकडून पूर्ण होतात. राज्यघटना, अर्थव्यवस्था हे 2 विषय आणि विद्यार्थ्याला करायला लावणार आहे टाइम टेबल देऊन त्यांच्याकडून तो अभ्यास करून घेतला जाणार आहे या 5 विषयाचा. अशा प्रकारे 7 विषय 31 मार्च पर्यंत रीडिंग संपेल, रिव्हिजन संपेल, पीवायक्यू आणि ते सगळं जे काय आहे ते मेन्सचं पण आणि प्रीचं पण दोन्ही लेवलचं या माध्यमातूनचा अभ्यासक्रम कंप्लीट करून घेतला जाईल जीएसचा. मग तुम्ही आता मेन्सची तयारी एवढ्या मजबूत लेवलला कराल की ज्याच्यामध्ये प्रीचा वेगळा अभ्यास करायची गरज पडणार नाही. याप्रमाणे इथला हा प्लॅन असणार आहे. आणि जे विद्यार्थी रिअलमध्ये त्यांचा प्रीचा स्कोर आलेला आहे ते 100% आता मेन्सला पण असणार आहेत. तर त्यांच्यासाठी इंग्लिश आणि मराठी हे 2 विषयाचा एकाच वेळेस अभ्यास करता यावा किंवा 2 पैकी 1 विषयाचा अभ्यास करता यावा यासाठी आपण टोटल शेड्यूल दिलेलं आहे 7.5 ते 8 तासाचं. मग जे विद्यार्थी आता रिअलमध्ये मेन्सला आहेत त्यांनी 2 तास इंग्लिश, 2 तास मराठी करावा, एकूण 12 तास अभ्यास करावा. आणि जे विद्यार्थी आता खरंच मेन्सला पास होतील असं त्यांना वाटत नाही त्यांनी ऍटलिस्ट एखादा विषय यातला करावा किंवा जर इंग्लिश मराठीचे विषय बाजूला ठेवले असतील तर इकडले जीएसचे विषयाला अजून 2-3 तास एक्स्ट्रा करावा आणि तो विषय 31 मार्चच्या अगोदर परफेक्ट बनवावा. अशा पद्धतीने की मेन्सची तयारी जीएससी हायएस्ट लेवलला झाली पाहिजे. एप्रिल आणि मे महिन्यात 2 महिने आपल्याला रिव्हिजनला मिळाले पाहिजे, कोर प्रॅक्टिसला मिळाली पाहिजे, मॉडेल क्वेश्चन्स आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह सेक्शनल याप्रमाणे टेस्ट प्रॅक्टिस करता यावी, विषयाचं मॅक्झिमम रिव्हिजन करता यावं. सिक्युरिटी आणि स्टॅबिलिटीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं आपण परफेक्ट रेडी झाले पाहिजे आणि आपला स्कोर निश्चिंतपणे आला पाहिजे. 74+ मेन्सला आणि 65+ प्रीमध्ये आपण स्कोर काढावा या उद्देशानं याबद्दलचा घटक ह्या बॅचच्या माध्यमातून होणार आहे. या लेक्चरमध्ये, या बॅचमध्ये या अंतर्गत काय काय कसं कसं होणार, माझं रिव्हिजन होणार का, रिडिंग होणार का, मी काय करू, मी कसं करू, मी क्लास करतोय, मी क्लास करत नाही, मी सेल्फ स्टडी करतोय, मी आता इंग्लिश करतोय, जीएस करतोय, ह्या सगळ्यांची उत्तरं मी या लेक्चरमध्ये दिलेली आहेत. आपण ह्या सगळ्या विद्यार्थ्यांनी या लेक्चरला प्रॉपर एक बार बघावं आणि आपल्याला योग्य वाटतंय तर ह्या कोर्सला जॉईन करावं. याच्या पुढे टाइम टेबल, अभ्यास नियोजन आणि त्याची तयारी काय कशी असेल याबद्दलचं संपूर्ण मार्गदर्शन मिळेल आणि दररोज किमान 5-7 मिनिटाचा, 10 मिनिटाचा एक विशेष सेशन असतो जे आपल्याला अभ्यासाची योग्य दिशा आणि अभ्यासाला एक योग्य उच्च स्तरावर घेऊन जाण्यासाठी विशेष लेक्चर असतो. आणि त्याशिवाय पॉलिटी व इकॉनॉमिक्स वरती विशेष कंटेंटचा लेक्चरही याच बॅचमध्ये असतो. त्या सगळ्या लेक्चरसह पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.